महाराष्ट्रामध्ये सध्या चर्चेचा विषय असलेला फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनवरती हा प्रश्न आहे. पहिल्यांदा सगळ्यांना संधी आहे. मला या खात्याला महाराष्ट्रावर चर्चेत आणणारे माननीय संधी आयुक्त तुकाराम मुंडे यांचं मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं की महाराष्ट्राला कॅन्सरनी घेणारे जे कोणी लोक आहेत त्यांना रिंगणात आणणारा हा माणूस आज तुमच्या कार्यालयात, तेव्हा त्याची काळजी घ्या. आणि तुमचंही अभिनंदन करतो की तुम्ही अजून त्याच्या बदल्यांसाठी फाईल घेऊन मंत्रालयात जात नाही. असं म्हणजे आजपर्यंत तरी कानावर आलं नाही की तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे प्रश्न विचारायचा नाना, मग आता प्रॉब्लेम नाही. अध्यक्ष महोदय, लोकांची आत वरती आहे ना. अध्यक्ष महोदय, तुम्हाला माहित नाही, ड्रग कंपनीज ज्या मुंडेंमुळे कामाला लागल्या आहेत त्यांनी 250 कोटी रुपये जमा केलेत फक्त मुंडेंची बदली करायची म्हणून. सगळे कामधंद्याला लागलेत. हे सगळ्या लॉबीज आहेत. इंटरनॅशनल ड्रग लॉबी कामाला लागली आहे. अध्यक्ष 250 कोटी रुपये तयार केलेत. 250 कोटी रुपये. मला तर वाटतं ह्यांचा राजीनामा पडायचा आहे जर हे जास्त, म्हणजे आता मला आतमधल्या काय माहिती आहे पण ते मी याच्यात नाही आणू शकत. अध्यक्ष महोदय, तांदळामध्ये होणारी भेसळ कशात भेसळ होत नाहीये? दुधात होणारी भेसळ, माव्यात होणारी भेसळ. नाही प्रश्न विचारा. अध्यक्ष महोदय, हे सगळं व्हेरिफिकेशन, ह्याचं सगळं व्हेरिफिकेशन करायला, हे सगळं क्वालिटी अनालिसिस करायला यांच्याकडे लॅबच नाही हो साहेब. लॅबच नाही आहेत. झालं ना आता. त्याचे उत्तर झाले ना, एकदा झाले, दोनदा झाले. अध्यक्ष महोदय, लोक सुटतात कसे काय? यांचे अधिकारी पैसे घेतात, जाऊन सांगतात की सेटलमेंट करा, जे काय होईल ते लॅबमधनं रिपोर्ट फेल होईल.